सातारा जिल्हा काँग्रेस, सातारा जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. उद्या 29 ऑगस्ट जागतिक खेल दिवस. सातारा आणि सातारावासियांनी क्रीडा दिन साजरा का करावा यासाठी आज आपण इथे उपस्थित होतो. आज क्रीडा धोरण जर बघितलं तर नवीन क्रीडा धोरणानुसार नवीन क्रीडा संकुलासाठी 50 कोटी, विभागीय जिल्ह्यासाठी 25 कोटी आणि तालुक्यासाठी 5 कोटी असं असताना सुद्धा आणि साताऱ्यात कित्येक वर्ष सत्ता नगरपालिकेत असो, आमदारकी असो किंवा खासदारकी असो, एकत्रित एकाच ठिकाणी असताना सुद्धा आज आपण बघतोय की साताऱ्यातील खेळाडूंना त्या पद्धतीच्या सुखसोयी आज मिळत नाहीयेत. जे खेळाडूंनी नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना तर शुभेच्छाच, पण जे वंचित राहिलेले आहेत त्यांना नवीन क्रीडांगण उपलब्ध करून देणं, त्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं हे सुद्धा लोकप्रतिनिधींचं काम आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम. आज साताऱ्यात बरेचसे क्रीडांगण आहेत. मी नगराध्यक्षांना, मान्य नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आरक्षित असलेल्या जागेवरती जावं. ती जागा क्रीडांगणासाठीच आरक्षित राहावी, ह्याच्यासाठी पाय कसावेत आणि तिथं क्रीडांगण बनवून दाखवावं की जेणेकरून आज मुलं, खेळाडू, आज एखाद्या खेळाडूला विचारलं की किती कुठे खेळतो का नाही खेळतो, तर तो मुलगा म्हणतो की हो खेळतो की. कुठला खेळ खेळतो, तर तो म्हणतो सगळे स्पोर्ट्स खेळतो. मग माझ्या मनात शंका उपस्थित होते. मग मी त्याला विचारतो की तू कुठला नक्की खेळ खेळतो आणि कुठे एवढे सगळे स्पोर्ट्स खेळतो, तर तो म्हणतो मोबाईलवरती सगळे स्पोर्ट्स खेळतो. लाजीरवाणी गोष्ट. राजधानी साताऱ्यासारख्या ठिकाणी लाजीरवाणी गोष्ट. काय करतायत नेते मंडळी? शासन देत असताना सुद्धा आज खेळाडूंसाठी एवढी मानसिकता का? माझी सर्व नेते मंडळींना विनंती आहे, खेळाडूंसाठी पुढे या. येत्या काळात किमान कुठल्याही खेळाचं एखादं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभं करा आणि खेळाडूंना न्याय द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा.